नमस्कार. विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. भारतीय राजकारणाला बेताल वक्तव्य करणाऱ्यांची कीड लागली आहे. आपण काय बोलतोय आणि प्रसंगी कोणाबद्दल बोलतोय याची काडीचीही तमा न बाळगता काही राजकारणी बोलत सुटलेले असतात. याची ठळक दोन ताजी उदाहरणं आहेत. एक आहे कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार के मंजुनाथ आणि दुसऱ्या बाजूला आहेत भाजपाच्या मध्य प्रदेश सरकारातले मंत्री विजय शाह. या दोघांच्याही मुळे भारताची आणि भारतीय लष्कराची अप्रतिष्ठा झालेली आहे. नेतृत्वाचा धाक नसणे आणि जातीच्या बळावर राजकारणामध्ये हवं ते करू शकण्याची धमक ही बेताल वागण्याला अनेकदा कारणीभूत ठरत आलेली आहे. कर्नाटकातला काँग्रेसचा आमदार के मंजुनाथ यानं अत्यंत थेट स्वरूपात मुक्ताफळं उधळलेली आहेत. ती भारताच्या ऑपरेशन सिंदूर बाबत. के मंजुनाथ काय म्हणालाय ते आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी आपल्या लक्षात आणून देतो की मंजुनाथचं मूळ वक्तव्य कन्नड भाषेत आहे. आम्ही आपल्याला त्या वक्तव्याच्या सोबत त्याच्या मराठी अर्थाचा तपशीलही दाखवणार आहोत. आपण काळजीपूर्वक तो वाचायला हवा. ಏನು ಮಾಡಿಲ್ಲ, ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ? ಸುಮ್ಮನೆ ಬೂಟಾಟಿಕೆಗೆ 4 ಫ್ಲೈಟ್ ಮೇಲೆ ಕಳಿಸ್ಬಿಟ್ಟು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಇದು ಮಾಡೋದಾ? ಇದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರನ ಇದು? 28 ಜನ 28 ಜನ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯರಿಗೆ ಗಂಡಸರು ಸತ್ತರಲ್ಲ, ಆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಇದೇನಪ್ಪ ಪರಿಹಾರ ಕೊಡೋದು? ಆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಇದೇನೇ ನೀವು ಸಮಾಧಾನ ಮಾಡೋದು? ಆ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಇದೇನಾ ನೀವು ಗೌರವ ಕೊಡೋದು? ಏನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ? ಅಲ್ಲಿ ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ವಿ, ಇಲ್ಲಿ ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ವಿ, ಇಲ್ಲಿ ಹೊಡೆದ್ಬಿಟ್ವಿ. ಇನ್ನೊಂದು ನಿಮ್ಮ ಟಿವಿಗಳಲ್ಲಿ ಏನು ತೋರಿಸ್ತಾರೆ ಅಂದರೆ, ಎಲ್ಲ ನೀವು ತೋರಿಸೋದೊಂದಾದರೆ ಅವ್ರು ತೋರಿಸೋದೊಂದು, ಅವ್ರು ತೋರಿಸೋದು ಇವರೊಂದು. ಇವ್ರು ಹಿಂಗೆ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇವ್ರು ಹಿಂಗೆ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇನ್ನೊಬ್ರು ಹಿಂಗೆ ಹೊಡೆದವ್ರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾವ್ದು ನಂಬೋದು, ಯಾವ್ದು ಬಿಡೋದು? ಯಾರು ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಏನು ಡಿಕ್ಲರೇಷನ್, ಯಾರು ಸತ್ತಿದ್ದಾರೆ, ಏನಾಗಿದೆ, ಏನು? ನಾವು ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಜೆಗಳ ಮೇಲೆ ಎಲ್ಲೇ ಆಗಲಿ ವಾರ ಮಾಡುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತೇವೆ. ಸಾಮಾನ್ಯ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಪ್ರಜೆಗಳಾಗ್ಬೋದು, ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಜೆಗಳಾಗ್ಬೋದು, ಭಾರತ ದೇಶ ಪ್ರಜೆಗಳಾಗ್ಬೋದು, ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಆಗ್ಬೋದು, ಚೈನಾ ಆಗ್ಬೋದು, ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ ಆಗ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ದೇಶದ ಸಾಮಾನ್ಯ ಪ್ರಜೆಗಳ ಮೇಲೆ ವಿರೋಧ, ಏನಾದರೂ ವಾರ್ ಮಾಡೋದು ಇಂಥದ್ದು ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ವಿರೋಧನೇ ಅದಕ್ಕೆ. ಆದರೆ ಅಷ್ಟು ಈಸಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಬಾರ್ಡರ್ ಒಳಗಡೆ ಬಂದು 3 ದಿವಸದಿಂದ ಅಲ್ಲೇ ಓಡಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದು ಇದು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಫೈರ್ ಮಾಡಿ. के मंजुनाथच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीनं काय भूमिका घेतली ऐकूयात. खरं पाहता ज्या भारतीय सैन्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आणि 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केलाय, हे पाकिस्ताननं माध्यमाला देखील सांगितलंय. आणि हे बेशरम आमदार अशा प्रकारे जर भारतीय सैनिकाचं खच्चीकरण करणारी भाषा करत असतील तर मला वाटतं की या महाशयांनी अगोदर भारतीय सैन्याची माफी मागावी आणि या आमदाराची भूमिका म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसची भूमिका आहे याचं स्पष्टीकरण काँग्रेसने द्यायला पाहिजे. मंजुनाथच्या बेताल आणि बेशरम वक्तव्यानं दुःखी सर्वाधिक जे झाले आहेत त्यामध्ये तुम्ही आम्ही तर आहोतच, पण त्याही पलीकडे ज्यांनी पहलगामच्या हल्ल्यामध्ये आपले सख्खे नातेवाईक गमावले त्यांची वेदना ऐकायला हवी. जगदाळे कुटुंबाची प्रातिनिधिक वेदना समोर आली आहे. जर कोणी मीडियामध्ये आणि किंवा कोणी आम्हाला जर असं विचारत असेल की धर्म विचारून, कुठलेही पॉलिटिशियन जर विचारत असतील की धर्म विचारून मारलं का, धर्म विचारून मारलं का, त्यांनी आमच्या पुढ्यात यावं. आम्ही सांगतो, कारण आम्ही साक्षीला आहेत आणि तिथे छोटी छोटी मुलं सुद्धा साक्षीला आहेत. सगळेजण तिथे एकच वाक्य बोलतात, म्हणजे वेडे किंवा मेंटल नाहीये. हे जे आम्हाला ट्रोल करतात ना पॉलिटिशियन, धर्म विचारला का, मग धर्माचा कशाला प्रसार करतात, त्यांनी आम्हाला धर्म विचारूनच मारले, माझ्या मिस्टरांना आणि बाकीच्या 26 जणांना. आमचं एक नेहमी स्वप्न होतं की ते माझ्या मुलीला म्हणायचे की जर मी कधी म्हातारपणी आजारी पडलो, म्हातारा होऊन जर बेडला खिळखिळलो तर मला तसं मरायचं नाही. तुम्ही सरकारला सांगा, मला बॉम्ब लावा आणि अतिरेक्यांच्या तळावर टाका. कमीत कमी 50 तरी 100 तरी अतिरेकी मी मारून मरेल. पण आज माझ्या मिस्टरांचं बलिदान वाया गेलं नाही. मोदी सरांनी बदला घेतला आणि 100 अतिरेक्यांना मारलंय. आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं.
एकीकडे के मंजुनाथ आहे काँग्रेसचा आमदार, तर दुसरीकडे भाजपचा मंत्री. भाजपचा मंत्री विजय शाह हा मध्य प्रदेशच्या सरकारमधला एक महत्त्वाचा मंत्री आहे. या विजय शहानं पण केलेली आणि उधळलेली मुक्ताफळं काही कमी नाहीत. विजय शहाच्याकडून सोफिया कुरेशी या भारतीय लष्कराच्या कर्नल पदावर कार्यरत असलेल्या महिला पदाधिकाऱ्याच्या बाबत अत्यंत असभ्य असं वक्तव्य करण्यात आलं. मध्य प्रदेश सरकारमध्ये आपण आहोत, का आहोत, कोणत्या जबाबदारीवर आहोत हे सगळं विसरून विजय शाह बोलत गेले. भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मग कारवाई होणं अपेक्षित होतं, पण भाजपानं मात्र विजय शाह यांची पाठराखणच सुरू केल्याचं दिसतंय आणि म्हणूनच थेट कोर्टानं हस्तक्षेप करत विजय शाह यांच्यावर कारवाईचे आदेश दिलेत. न्यायालय विजय शाह यांच्यावर गुन्हा दाखल करून होणाऱ्या कारवाईबाबत स्वतः लक्ष घालतंय. पहा काय म्हणालाय हा बेताल आणि बेशरम विजय शाह. जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे, वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तेजी करवाई. एक बार मोदी जी के लिए जोरदार ताली बजाएं. उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तेजी करने हमारे जहाज से उनके घर आए. अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी. देश का सम्मान, मान सम्मान और हमारी बहनों का सुहाग का बदला तुम्हारी जाति की समाज की बहनों को पाकिस्तान भेजकर चाहे कोई ले सकता है. और उन्होंने कहा था घर में घुस के मालूम घर में घुस. विजय शहाच्या या बेताल आणि बेशरम वक्तव्याचा निषेध सर्वत्र होतोय. भाजपचे कॅबिनेट मंत्री यांनी सोफिया कुरेशी या आतंकवाद्याची बहीण आहे असं बेताल वक्तव्य केलं. खरं तर याला देशद्रोहाचा गुन्हा भारत सरकारने ताबडतोब दाखल केला पाहिजे. मध्य प्रदेश सरकारमधनं या मंत्र्याला ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे. आणि माझी तर विनंती आहे भारतीय लष्कराला की त्यांनी सुमोठो जाऊन या विजय शहा सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्याला लष्कराने त्याच्यावर दावा दाखल केला पाहिजे, त्याच्यावर खटला दाखल केला पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याला तुरुंगात घातलं पाहिजे. कारण सोफिया कुरेशी सारख्या अशा अनेक बहिणी आहेत ज्या देशाकरता सीमेवर लढतायत, आपल्या देशाचं रक्षण करतायत. अशा सगळ्या बहिणींबद्दल हे वक्तव्य केल्यासारखं अख्ख्या जनमानसामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटते. या विजय शहाला भारतीय जनता पक्ष काही करणार नाही, त्यांना पाठीमागेच घालणार, त्यांना कुठलीही शिक्षा देणार नाही. आणि कुठेतरी हा विषय डावलून दुसऱ्या विषयाला वाटा फोडायच्या आधी भारतीय लष्कराने, भारत सरकारने आणि माननीय सुप्रीम कोर्टाने या विजय शहा सारख्या नेत्याला, भाजपच्या या नेत्याला तुरुंगात घातलं पाहिजे. भाजपचे नेते विजय शहा यांनी जे कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरुद्ध स्टेटमेंट केलंय ते अतिशय निषेधार्थ आहे. त्या स्टेटमेंट बद्दल त्यांनी आज कितीही माफी मागितली असली तरी त्यांच्या बोलण्यातनं जे निष्कर्ष निघाले आहेत ते एकच सांगतात की भाजपमध्ये आजही बेताल वक्तव्य करणारी मंडळी आहेत. या आधीही महाराष्ट्रामध्ये सैनिकी कुटुंबाबद्दल बेताल वक्तव्य केले गेलेत, त्यांच्या पत्नीबद्दल बेताल वक्तव्य केले गेलेत. याचा तमाम जनतेतनं निषेध प्रत्येक वेळी व्यक्त केला गेलाय. तरी देखील अजूनही विजय शहा यांच्यावरती कारवाई केली गेली नाहीये. भारताची क्षमता काय आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी आपल्या भारताच्या अभिमान वाटावा आपल्या भगिनीचा, अशा आपल्या सोफिया कुरेशी यांच्या विरुद्ध बोलताना त्यांनी भान ठेवलं नाही. आणि त्याचाच परिणाम आज ते माफी मागतायत. का माफी मागताय? कारण तुम्ही चुकलात आणि याची शिक्षा भाजपने त्यांना का देऊ नये? विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.